हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो येस, इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये मी असं मेन्शन केलं होतं की आम्ही US ला रिसेंटली मूव्ह झालो आहे इंडियामधून. आणि त्याचं रिझन काय आहे, आम्ही इथे कशासाठी आलो आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आज या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो रिसेंटली आम्ही इन द मंथ ऑफ मे ओनली आम्ही इंडियामधनं US ला शिफ्ट झालो आहे 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीसाठी. ॲक्च्युली माझ्या हजबंडच्या जॉब पर्पजसाठी आम्ही इथे आलो आहोत. त्यांच्या ऑफिसकडनं त्यांची इंटरनल ट्रान्सफर झाली आहे इथे US ब्रांचला. त्या रिझनसाठी आम्ही आता सध्या इथे 1 ते 1.5 वर्षासाठी पुढचे 1 ते 1.5 वर्ष आम्ही इथे असणार आहोत. सो येस, जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ही गोष्ट कळाली की आम्हाला US ला जायचं आहे, तेव्हा ऑफकोर्स आम्ही खूप एक्सायटेड होतोच की एक नवीन कंट्री आपल्याला बघायला भेटणार आहे, इथले नवीन लोक, इथलं कल्चर, इथल्या भरपूर साऱ्या गोष्टी आणि एक गुड जॉब अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टीचा तसा म्हणजे एक आनंदच झाला होता. बट ॲट द सेम टाईम जेव्हा तुम्हाला बेबी असतं तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. आपल्या बेबीची सेफ्टी, परत तिच्या हेल्थवरती या सगळ्या गोष्टींचा काही वाईट इम्पॅक्ट होणार नाही ना, या सगळ्या गोष्टी विचार करून. आणि तिचं स्कूलिंग तसं स्टार्ट झालेलं नाही आहे, तशी ती लहान आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर फायनली आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे, आपण ही अपॉर्च्युनिटी ॲक्सेप्ट करू शकतो. आणि येस, मग तिथून पुढे ती सगळी प्रोसेस स्टार्ट झाली. कोविडमुळे इनिशियली खूप टाईम लागला या सगळ्या गोष्टी प्रोसेस होण्यासाठी. पण जेव्हा कोविडच्या गाईडलाईन्स थोड्याशा शिथिल झाल्या तेव्हा मग विसा ॲप्लिकेशन्स, विसा इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी स्टार्ट झाल्या. मग आम्ही चेन्नईला गेलो, तिथे आम्ही विसाची इंटरव्ह्यू दिली, आमचा विसा अप्रूव्ह झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी एप्रिल मंथमध्ये झाल्या. आमची विसा ॲप्लिकेशन, विसा इंटरव्ह्यू हे सगळं एप्रिलमध्ये झालं. आणि मग मे महिन्यामध्ये लगेच आमची डेट फायनल झाली. 27 मेला आम्हाला आमची फ्लाईट होती, US साठीची. सो येस, जेव्हा तुम्हाला अशी एक अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा एक्साइटमेंट असते, पण ॲट द सेम टाईम तो एक नर्वसनेसपणा पण असतो आपल्यामध्ये की आपल्या फॅमिलीपासून, आपल्या सगळ्या जवळच्या लोकांपासून तुम्हाला इतकं लांब जायचं आहे. आणि तेही इतक्या जास्त काळासाठी. 1 वर्ष जर तसं पाहायला गेलं तर खूप जास्त दिवस नसले तरी खूप कमी टाईमसुद्धा डेफिनेटली नाही आहे. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. सो इतक्या लांब ड्युरेशनसाठी तुमच्या घरच्यांपासून, तुमच्या जवळच्या लोकांपासून तुम्हाला दूर जायचं आहे, आणि दॅट टू फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम. सो टेन्शन तर नक्कीच येतं आपल्याला, राईट. आणि जेव्हा तुम्हाला बाळ असतं तेव्हा तर खूप जास्त जबाबदारी असते तुमच्यावरती की तुम्हाला तुमच्या गोष्टी तर मॅनेज करायच्या आहेतच, तुमच्या हेल्थची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ॲट द सेम टाईम तुम्हाला एका बाळाकडे पण लक्ष द्यायचं आहे, तिच्या हेल्थची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सो अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. आणि या सगळ्या गोष्टींचं बर्डन, एक टेन्शन, बर्डन नाही म्हणणार मी, पण एक सॉर्ट ऑफ एक अशी जाणीव होती या गोष्टीची की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत तिकडे जाऊन. सो ती एक असते ना अशी धडधड मनामध्ये, जशी अशी तारीख जवळ येत होती तशी तशी ती भीतीसुद्धा मनामध्ये वाढत होती. 27 मेला आमची फ्लाईट होती, मॉर्निंग 4:30ला मुंबई ते कतारमध्ये. मुंबई ते कतारचा जो जर्नी होता तो आमचा खूपच कमी तासांचा होता. फक्त 2.5 ते 3 तासाचा जर्नी होता, त्यामुळे तो क्वाईट मॅनेजेबल होता. पण कतार ते लॉस एंजेलिसची आमची जी जर्नी होती ती 16 आवर्सची होती. आणि 16 आवर्स एका ठिकाणी बसून, तेही एका बाळाला घेऊन इतका लांब प्रवास करणं म्हणजे एक खूप मोठं चॅलेंज होतं आमच्या दोघांसाठी सुद्धा ते. कारण की आपण मोठी माणसं समहाऊ काही गोष्टी मॅनेज करू शकतो, पण जेव्हा लहान मूल तुमच्याबरोबर असतं आणि तेही थोडंसं कळतं असलं की त्यांना अगदी छोटं असेल तर ते झोपतात वगैरे, किंवा ते फक्त तुमच्याकडेच असतात. पण जेव्हा अशी धावणारी पळणारी लहान मुलं असतात ना, तर त्यांना एका ठिकाणी घेऊन बसणं हे खूप मोठं टास्क होतं आमच्यासाठी. पण बाय गॉड्स ग्रेस तिने आम्हाला काहीही त्रास दिला नाही. आय एम रिअली प्राऊड ऑफ हर की तिने काहीच त्रास दिला नाही आम्हाला. आणि खूप छान आमचा तो पण 16 आवर्सचा जर्नी अगदी मस्त झाला. आणि मग आम्ही कतारला आल्यावरती, कतारला आमचा 2 ते 3 तासाचा हॉल्ट होता, पण तो पण टाईम असा पटकन निघून जातो. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, बेबीला खाऊ घालायचं असतं, परत बाकी सिक्युरिटी चेक अँड ऑल त्या परत गोष्टी होतात. सो त्यामध्ये तुमचा खूप टाईम जातो. आणि मग नंतर कतार ते लॉस एंजेलिस आमची सेकंड फ्लाईट होती. सेकंड फ्लाईट होती आमची कतार ते लॉस एंजेलिस. आणि कतार ते लॉस एंजेलिसचा तो होता पूर्ण जर्नी 16 आवर्सचा. आणि लॉस एंजेलिस टू फिनिक्सवाला जर्नी होता आमचा
वनाडचा. सो जेव्हा मी लॉस एंजलिसला आलो तेव्हा आमच्या ब्रदर इन लॉने आम्हाला तिथे जॉईन केलं. ते कॅलिफोर्नियाला असतात. सो त्यांच्याबरोबर मग आम्ही इथे फिनिक्सला आलो. फिनिक्सला आल्यावरती सो इथून पुढे आमचं ॲक्च्युअल जे टास्क होतं ते सुरू झालं. जर्नी पार्ट तर आमचा संपला होता, पण फिनिक्सला आल्यावरती आम्हाला इथे आमच्या राहण्याची सोय करायची होती. राहण्यासाठी घर बघायचं होतं. डेली इसेन्शियल्स आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे, कारण की इंडियावर नेताना तुम्ही खूप साऱ्या गोष्टी नाही आणू शकत. तुम्हाला वेटचं लिमिटेशन असतं, परत तुमचे नंबर ऑफ बॅगेज जे पर पर्सन अलाउड असतं त्याचं लिमिटेशन असतं. खूप साऱ्या गोष्टी असतात आणि काही गोष्टी लाईक मीठ अँड ऑल ते तुम्ही कॅरी नाही करू शकत. अशा भरपूर गोष्टी असतात. सो ते सगळं कन्सिडर करून आम्हाला इथे आल्यावरती भरपूर नवीन गोष्टी घ्यायच्या पण होत्या. सो सगळ्यात पहिले आम्हाला यांच्या ऑफिसकडनं 15 डेजचा स्टे ऑफर केला गेला होता हॉटेलवरती, ज्याची आम्हाला खरंच खूप हेल्प झाली. कारण की 15 डेजचा हा जो ऑफिसकडनं स्टे स्पॉन्सर केला गेला होता त्या ड्युरेशनमध्ये मग आम्ही आमचं घर इथे शोधलं. आमचा स्टे होता इथे एलिमेंट बाय वेस्टिंग या हॉटेलवरती आणि ते हॉटेल खरंच खूप सुंदर होतं. त्याचं एक सेपरेट व्लॉग मी शूट करणार होते, पण मला टाईम नाही भेटला कारण की आमच्याबरोबर सामान खूप जास्त होतं. माझं बेबी पण होतं आणि सुरुवातीला 8 ते 10 दिवस आम्हाला इथे ॲडजस्ट होण्यासाठी लागणार होते. तुमचं बायोलॉजिकल क्लॉक चेंज होतं कारण की इथे US आणि इंडियाचा दिवस रात्रीचा जो फरक आहे त्याच्यामुळे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक चेंज होतं. सो तुम्हाला स्वतःला ॲडजस्ट होण्यासाठी किमान 5 ते 6 दिवस तरी इथे जातात. आल्यावरती तुम्हाला दिवसा झोप येते आणि रात्री तुम्ही अगदी जागे असतात, अशी काहीशी अवस्था होते. सो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता मी ते अवॉइड केलं की मला असं वाटलं की नको आपण इथे व्लॉगिंग लगेच नको स्टार्ट करायला. सो दॅट्स द रिझन की मी पूर्ण हॉटेलचा तो व्लॉग शूट नाही करू शकले. पण खूप मस्त प्लेस होती. त्यांच्याकडनं मला ब्रेकफास्ट असायचा डेली मॉर्निंगला आणि लंच आणि डिनर मात्र आम्ही हॉटेलच्या रूममध्ये एक किचन कॅबिनेट होतं, तिथे आम्ही कुक करून स्वतः खायचो. सो मीनवाईल मग आम्ही इथे घर पाहिलं. ॲक्च्युली इथे घर बघण्यासाठी असं तुम्हाला काही खूप भटकावं वगैरे नाही लागत. इथे काही लिझिंग कंपनीज असतात ज्यांची एक प्रॉपर प्रोसेस असते. तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं, मग ते ॲप्लिकेशन तुमचं अप्रूव्ह होतं. मग त्यांच्या ज्या काही प्रोसेस असतात त्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्यावरती मग तुम्हाला इथे घर रेंटने मिळतं. आणि इथे येस ऑफकोर्स इथे भरपूर साऱ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहे. आपल्या इथे जे रेंट असतं आणि इथे जे रेंट असतं त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. पण येस म्हणजे इन शॉर्ट इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग थोडीशी जास्त आहे, डेफिनेटली जास्त आहे. सो मग आम्हाला इथे आम्ही घर शोधत होतो. सो आम्ही घर शोधताना काही गोष्टींना प्रायोरिटी दिली. लाईक आम्हाला सिक्युरिटी हवी आहे, आम्हाला बेसिक ॲम्युनिटीज हव्या आहेत. आम्हाला खूप जास्त ॲम्युनिटीज नको, पण बेसिक ॲम्युनिटीज हव्या आहेत आणि सिक्युरिटी कम्स फर्स्ट. आम्हाला सिक्युरिटी खूप जास्त ॲट मोस्ट इम्पॉर्टंट होती की आपण जिथे राहणार आहे एका नवीन देशामध्ये आपण राहतो आहे. सो तिथली जागा जिथे आपण राहतो आहे ती सिक्युअर्ड असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो येस फायनली आम्ही फिनिक्सच्या या अपार्टमेंटमध्ये आमचं घर फायनलाइज केलं. अँड ट्रस्ट मी गाईज इट्स अ वंडरफुल प्लेस. इतकी सुंदर जागा आहे. तो एक सेपरेट ब्लॉग मी नक्की शूट करणार आहे की घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला नक्की 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 दाखवेन. खूप सुंदर आहे. आणि मग आमचं घर फायनल झालं. त्याच्यानंतर इथे ज्या बाकीच्या ज्या प्रोसेस असतात लाईक तुम्हाला तुमचा SSN नंबर काढावा लागतो. जसं आपला आधार कार्ड नंबर असतो तसा इथे SSN नंबर असतं, सोशल सिक्युरिटी नंबर असतो, त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायला लागतं. आणि अशा ज्या काही ऑफिशियल प्रोसिजर्स असतात त्या कंप्लीट करण्यामध्ये आमचा तो एक 8 ते 10 दिवसाचा जो स्पॅन असतो तो गेला. आणि मग 11 जूनला आम्ही आमच्या घरामध्ये शिफ्ट झालो. इथे आल्यावरती मग सगळं सामान लावणं हे ते या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा सुरुवातीचा जो 1 वीक आहे तो त्याच्यामध्ये गेला. डेली इसेन्शियल्स जे असतील जे आपल्याला लागतात लाईक व्हेजिटेबल्स असतील, घरामधला जो काही थोडाफार किराण्याचं सामान असेल त्यासाठी आम्ही इंडियन स्टोर्स इथे कुठे कुठे आहेत ते शोधून काढलं. एक चांगलं असं आहे की आमच्या घरापासूनच जवळ इथे वॉलमार्ट आहे आणि वॉलमार्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळतात. डेफिनेटली इंडियन ग्रोसरी हवी तितकी नाही मिळत, पण बाकी बऱ्याच साऱ्या गोष्टी तिथे मिळतात. इट्स माय फेवरेट प्लेस पर्सनली. मला खूप जास्त आवडतं वॉलमार्टमध्ये जाऊन शॉपिंग करायला. तिथे खूप छान छान क्यूट स्टफ पण असतं ना. दॅट्स द रिझन की आम्ही मोस्ट ऑफ द टाईम तिथे जातो आणि एक्सप्लोअर करतो. सो वॉलमार्ट आहे इथे जवळ, भरपूर सारे आजूबाजूला स्टोर्स आहेत. सो आम्ही घर फायनल करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला की इथे किती स्टोर्स जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती सगळे अवेलेबल आहे की नाही. नेहमी ईच अँड एव्हरी टाईम तुम्ही कॅब करून बाहेर नाही जाऊ शकत राईट. तुम्हाला अगदी पटकन एखादी गोष्ट हवी आहे आणि जर अगदी तुमच्या घराजवळ एखादं स्टोअर अवेलेबल असेल तर ते खूप जास्त इझी पडतं राईट. ते खूप हँडी असतं की पटकन जा घ्या आणि
करून मोकळं व्हा. सो या सगळ्या गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या देशातनं दुसऱ्या देशामध्ये जाता तेव्हा तिथे तुम्ही कुठे राहणार आहात, तुमचा आजूबाजूचा एरिया कसा आहे, हे सगळं तुमच्यासाठी नवीन असतं. हे एक चॅलेंज असतं तुमच्यासाठी की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी किती छान आणि किती योग्य प्रकारे मॅनेज करतात. आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला एक लहान मुलं असतं, त्या लहान मुलाची हेल्थ त्याच्यामध्ये एफेक्ट नाही झाली पाहिजे, परत त्यांच्यावरती त्याचा काय परिणाम होतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मला हे सांगायला नक्की आवडेल की माझ्या बेबीनेसुद्धा खूप छान कोपअप केलं. इथे आल्यावरती ती खूप छान ॲडजस्ट झाली. इथले लोक असतील किंवा इथलं एन्व्हायरमेंट असेल, या सगळ्या गोष्टींशी तिने स्वतःला खूप लवकर ॲडॅप्ट करून घेतलं. आणि लहान मुलांचं ती एक खूप छान गोष्ट असते नाही का, की ते पटकन असं सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्याचा ट्राय करत असतात. नवीन नवीन ठिकाणी गेल्यावरती सुरुवातीला ते थोडंसं एका बॅकफूटवरती येतात, पण जेव्हा त्यांना तो एक कम्फर्ट झोन मिळतो तेव्हा ते खूप लवकर तिथे ॲडजस्ट होऊन जातात. सो तसंच काहीसं झालं श्रावीच्या बाबतीत. आणि इथे आल्यावरती मग ऑफकोर्स म्हणजे माझ्या हजबंडचं खूप जास्त, त्यांना ऑफिसचं खूप जास्त काम असतं. सो माझ्यासाठी एक दुसरं चॅलेंज होतं की बेबीला सांभाळून मला माझं हाऊसहोल्ड वर्क मॅनेज करायचं होतं. इतके दिवस जेव्हा मी इंडियामध्ये होते तेव्हा तिथे माझं वर्क फ्रॉम होमचं कोविडमुळे वर्क फ्रॉम होम मी करत होते. ऑफिस होतं, बट इथे यायचं म्हणून मग मी माझं ऑफिसला पण मी रिसाईन केलं. आणि एनिवे मला ते करावं लागलं असतं कारण की माझी प्रायोरिटी ही माझी बेबी होती, आहे. सो आता इथे मला तिच्याबरोबर खूप जास्त टाईम स्पेंड करायला एक चान्स आहे. सो ते पण एक पॉझिटिव्ह साईड आहे. इथे येण्यामागचं ते एक पॉझिटिव्ह साईड आहे की इथे आल्यावरती मला खूप जास्त तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायला मिळतो. आणि रोजच्या गोष्टी मॅनेज करता करता स्वतःच्या हॉबीज पण आपण कशा जपायच्या ह्या सगळ्या गोष्टी मी आता शिकते आहे. आणि मला त्या खूप मी असं म्हणत नाही की आय एम परफेक्ट, पण मी खूप छान प्रकारे त्या मॅनेज करण्याचा ट्राय करते आहे. आणि येस, नवीन ठिकाणी आल्यावरती नवीन गोष्टी शिकण्यासाठी मी आता एक तयार आहेच आणि खूप जास्त एक्सप्लोअर करते आहे. इथलं कल्चर असेल, इथली लोकं असतील, इथे खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून आलेली लोकं आहेत. सो अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आजच्या ब्लॉगमध्ये आय थिंक इतकंच इन्फॉर्मेशन इनफ असणार आहे की आम्ही इथे एक्झॅक्टली का आलो मला हे तुम्हाला सांगायचं होतं आणि आमचा जर्नी कसा होता आणि इथे आल्यावरती आम्ही काय काय केलं, आमचं घर कसं फायनल केलं अँड ऑल, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी कॉन्टेंट मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. सो माझ्या चॅनलवरती या व्हिडिओज बघा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सो टिल देन टेक केअर, बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.